आपण पाहत आहात बागलाण वृत्तांत, खबरबात महाराष्ट्राची। ज्ञानदेवी सावित्रीबाई फुले विद्यालय मुंजवाड येथे महानायिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन। सटाणा, तू क्रांतिज्योती, तू धैर्याची मूर्ती, तू ज्ञानाई, तुझ्या ऋणातून कशी होऊ मी उतराई। मिळाला हक्क शिक्षणाचा तुझ्या कष्टांमुळे, आद्य आणि वंद्य तू आमची लाडकी सावित्रीमाई। अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारी एक ज्योत, आणि ती म्हणजे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले। होय, सावित्रीबाई फुले यांच्याकडून मिळालेले शिक्षण हे समस्त स्त्री वर्गासाठी एक वरदान आहे। पूर्वी चूल व मूल या संकल्पनेमध्ये बांधली गेलेली स्त्री आज हातात पेन व पुस्तक घेऊन स्वतः शिक्षित तर झालीच, पण त्याचबरोबर तिने साऱ्या समाजालाही शिक्षित केले। आज स्त्रियांनी समाजात स्वतःचे अस्तित्व निर्माण केले आहे। स्त्रिया आज स्वतःचे हक्क, न्याय, विचार याविषयी ठामपणे बोलतात। प्रत्येक क्षेत्रात स्वतःची कर्तबगारी दाखवत आहेत। पण त्या काळी स्त्रियांना शिक्षण मिळावे यासाठी सावित्रीबाईंनी सोसलेल्या हाल, अपेष्टा, कष्ट याची कल्पना देखील आज आपण करू शकत नाही। त्यांनी केलेले स्त्री शिक्षणाचे कार्य उच्च कोटीचे आहे। स्त्री शिक्षणाचे जे बीज सावित्रीबाईंनी त्यावेळेस लावले, त्याची फळे आजची भारतीय महिला चाखत आहे। आजच्या प्रत्येक स्त्रीला स्वतःला सावित्रीची लेक म्हणवून घेण्यात अभिमान वाटत असल्याचे प्रतिपादन अंजली हॉस्पिटल क्रिटिकल केअर सेंटरच्या संचालिका डॉक्टर तृप्ती गांगुर्डे यांनी केले। मोना एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी सटाणा संचालित ज्ञानदेवी सावित्रीबाई फुले प्राथमिक माध्यमिक विद्यालय व ज्युनियर कॉलेज मुंजवाड येथील विद्यालयात आज क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती, महिला शिक्षण दिवस व बालिका दिन म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या सरचिटणीस अंजना गांगुर्डे यांनी मनोगत व्यक्त केले। सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थापक अध्यक्ष डॉक्टर दौलतराव गांगुर्डे, उपाध्यक्ष डॉक्टर भूषण गांगुर्डे, संचालिका तृप्ती गांगुर्डे, मुख्याध्यापिका आर्यन शिंदे इत्यादी मान्यवरांच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला। विद्यालयातील निवडक विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले। दरम्यान विद्यालयात लेख वाचवा, लेख शिकवा या अभियानांतर्गत चित्रकला, रांगोळी, वक्तृत्व, निबंध अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले। त्यामध्ये गटनिहाय प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ क्रमांक काढून मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले। यावेळी मुंजवाड गावातून प्रभात फेरी काढून मुलगी वाचवा, मुलगी शिकवा, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंचा विजय असो यासारख्या घोषणा देण्यात आल्या। मी सावित्रीबाई फुले बोलते या एकपात्री नाटिका यावेळी सादर करण्यात आली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निकिता सूर्यवंशी, तेजल सावकार यांनी केले, तर आभार प्रदर्शन दिव्या देवरे हिने केले। आपल्या प्रास्ताविकात कुंजन बोरसे हिने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्याचा परिचय करून दिला। यावेळी विद्यालयाचे शिक्षक हर्षल पाटील, रोहित देवरे, पराग भामरे, चेतन पगारे, निखिल पवार, अमोल गवडी, अर्चना बहिरम, मीरा निकम, योगेश्वरी बागुल, रुपाली शेवाडे, राजकुमारी अहिरे, हर्षाली पवार, पूनम सोनावणे, छाया सूर्यवंशी, सुरेखा दळवी, सारिका केंग, करिश्मा सूर्यवंशी, पूजा कुमावत, जयश्री शिंदे इत्यादी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। बागलाण वृत्तांतासाठी बापू बागुल, खमताणे।